तुमच्यातर्फे कुठले क्लोजिंग वर्ड्स, काय काय केलं दिवसभरात, कसा होता दिवस आणि काय काय तुम्ही केलं आज, तुमचे काय क्लोजिंग वर्ड्स ह्या स्पॉट बद्दल. आणि दर्शकांना मी सांगू इच्छितो, हा स्पॉट होता, ह्याचं नाव जे आहे हे आहे काळमांडवी वॉटरफॉल. हा, तो अनिकेत सर, व्हॉट आर युअर क्लोजिंग वर्ड्स, तुमचे काय क्लोजिंग रिमार्क्स आहेत अनिकेत सांगले ॲडव्होकेट. सध्या ऑसम प्लेस आहे. ओके, एक निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला एक नॅचरल स्विमिंग पूलचा आनंद घेता येईल. पाणी कंटिन्युअसली वाहतं असल्यामुळं तुम्हाला त्या पाण्याचा कोणताही त्रास होणार नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या सर्व बकेट लिस्ट, सर्व जे तुमच्या इच्छा आहेत ते तुम्ही कधी पूर्ण नाही केले, कारण तुम्हाला पोहता येत नाही, त्या इच्छा पण तुम्ही इथे पूर्ण करू शकता. ॲक्च्युली लाईफ जॅकेट हे खूप या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह जॅकेट मिळेल. जर तुम्हाला एका तासासाठी जॅकेट पाहिजे असेल तर त्याचे तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. आणि जर तुम्हाला पूर्ण दिवस जॅकेट पाहिजे असेल 6 वाजेपर्यंत तर तुम्हाला त्याचे 200 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे जरी तुम्हाला स्विमिंग येत नसेल तरी तुम्ही या ठिकाणी या आणि नॅचरल स्विमिंग पूल म्हणणं चुकीचं आहे. आणि ते या जागेची प्रतिष्ठा कमी करण्यासारखं होईल. हो, त्यामुळे एक नॅचरल वॉटर रिसोर्स आहे, त्याचा या ठिकाणी येऊन तुम्ही मनसोक्त आनंद घ्या. अनिकेत सर, अनिकेत सांगळे ॲडव्होकेट, एनी फायनल रिमार्क्स फ्रॉम यू. माझे सहकारी अक्षय लेंगरे यांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहे, तरी मी तुम्हाला थोडे शॉर्टकटमध्ये त्याबद्दल माहिती देतो की सदरचं ठिकाण खूप अविस्मरणीय आहे. तुम्ही एकदा आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला ह्या ठिकाणावर खूप भीती वाटू शकते, कारण नैसर्गिक वातावरण आहे. पाण्याची खोल किती असेल याचा आपल्याला अंदाजा नसतो, परंतु येथे लोकल राहणारे जे गावकरी आहेत त्यांचा खूप सहकार्य आहे. येणाऱ्या सर्व बांधवांना, भगिनींना खूप सहकार्य मिळत असतं. ते आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती पुरवत असतं आल्यानंतर. त्यानंतर खाली जाण्यासाठी रस्ता पण थोडा अवघड आहे, परंतु गावकऱ्यांचं सहकार्य असल्यामुळे तिथे आम्ही व्यवस्थित पोहोचू शकलो आणि संपूर्ण निसर्गाचा आनंद घेऊन आता आमची ट्रिप आमच्या मित्राच्या घरी जेवणासाठी जात आहे. ओ आणि एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटते की तुम्ही येताना पाण्यामध्ये भिजायचं असल्यामुळे तुम्ही टॉवेल आणि तुमचं एक जोडी कपडे कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला भिजल्यावर बाकी दुसरा काही इश्यू येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण जरा स्लिपरी असल्यामुळे जरी तुमच्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद नाही झाल्या तरी त्या आठवणी सदैव तुमच्या हृदयामध्ये कैद होतील, याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. तुम्ही नक्की या जागेला भेट द्या. थँक्यू ॲडव्होकेट अक्षय लेंगरे सर. टिप्स देऊ शकतो की आमचे मित्र ॲडव्होकेट संकेत गरुड यांनी इथे येताना इथलं पूर्ण वातावरणाचा अभ्यास केला. त्यानंतर इथे काही लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी त्यांनी सोबत आठवणीने घेऊन आले. त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आहे. इथे नैसर्गिक वातावरण आहे, दगड आहे, त्या दगडांचा आपल्याला ठेच लागू शकते किंवा पाण्यात पोहत असताना काहीतरी आतमध्ये जर असेल तर ते आपल्याला लागू शकतं. त्यासाठी इथे येताना फर्स्ट एड किट नक्की जरूर घेऊन यावे. थँक्यू ॲडव्होकेट मिस्टर संकेत गरुड, तुमचा या जागेबद्दल काय अनुभव होता? कारण तुम्ही एवढा अभ्यास केला, ते अभ्यास करून तुम्ही लागणाऱ्या सर्व गोष्टी आणल्या. तुम्ही स्विमिंग जे तुमचं आवड आणि जे प्रेम आहे त्यामुळं अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी स्विमिंग पूलसारख्या बाउंड्री नाहीत, तुम्ही तुमच्या मनामधल्या भीती घालवू शकता. तुम्ही तुमचं जे फोबिया आहे त्याला एक प्रकारे दूर करू शकता. त्यामुळं अशा एकदम निसर्गरम्य ठिकाणी आणि एका ॲडव्हेंचर ठिकाणी येऊन तुम्हाला काय वाटलं? मला तर खूप छान वाटलं. सगळ्यात पहिलं तर स्विमिंग माझं हॉबीच आहे. मी खूप वर्षांपासून स्विमिंग करत होतो. तर कुठलंही नॅचरल लँडस्केप आहे जिकडे वॉटरफॉल आहे
डायव्हिंग करायसाठी अपॉर्च्युनिटीज आहे, सेफ आहे प्लेस, तर ते नेहमीच एक प्रेफरन्स असतं. आणि महाराष्ट्रात जे प्लेसेस आहे आपण नक्कीच टुरिस्ट साठी आपण एक्सप्लोअर, म्हणजे आपण एक टुरिस्ट म्हणून आपण चांगले प्लेसेस एक्सप्लोअर करू शकतो. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर खरं तर जायची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये खूप काय रिच नॅचरल लँडस्केप्स आहे, तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि दुसरं म्हणजे मला हे सांगायचं होतं की खूप माझे मित्र आहे ज्यांना स्विमिंग बिलकुल पण येत नव्हती, पण त्यांनी धाडस दाखवलं आणि त्यांनी 80 फीट वरून पण डाईव्ह केलं विथ नो स्विमिंग एक्सपिरियन्स. Of course, I would not recommend everybody to do that, considering, you know, whatever your age is and whatever you feel is suitable for you, you take risks accordingly. But even otherwise, the place is really nice. There are people who have a watchful eye over everybody else. They will, you know, assist you in whatever you need. But, you know, as my colleague pointed out, you always carry your first aid. You always look out for the weather that's going to be there. You know, if it's rainy and if it is, let's say, very stormy, then I would advise you to not travel or consider traveling through private means. But otherwise, May is a very good time to travel. May is about to end. Whoever wants to travel here, please do travel. I'm not getting sponsored. So this is like a very natural thing that comes to me after having spent time here. And as my colleague Advocate Aniket pointed out, you have to visit this place at least once with your friends and family. And my experience was great. Thank you. Yes, it is pleasure to hear you. And one more question is for you. See, Mr. Sanket, in this generation or in this current world, the people prefer to visit swimming pool or farmhouse to get experience for swimming or playing in the water. But you might have visited swimming pool also, you might have visited farmhouse also, but first time you have visited a place where there is a natural water flow. Sure. So what so according to you, what is the difference between farmhouse swimming pool and the current water resources, and what would you recommend to the watcher that what should they prefer? Each place has its own beauty really. So let us say that if you have a bunch of friends and if you want to go to a farmhouse, that is, you know, your preference, but I would advise you to visit these natural landscapes. It also helps local people out here to further their Yes, small yes. businesses. You know, of course, when you come here in large numbers, their small businesses get a boost. You know, you don't really want a very artificial reconstruction of how a natural landscape is. Essentially, swimming pools and the diving that you get there is to mimic these natural landscapes only. Yes. So why not visit the OG place as opposed to an artificial place? Yes. And again, as my colleague already pointed out, you know, Maharashtra is abundant in its beauty. What you have to do as a tourist is to appreciate and, you know, boost the local businesses here, tell about your experiences to the younger generation so that they prefer to spend their weekends traveling as opposed to just staying online and virtually connecting with friends. Why not to actually step out of the virtual world and step into the real world, travel a little more. These places are not very expensive also. You can pretty much save some small amount and you can pretty much contribute and, you know, go to these places. You visit to a bar, you end up spending 5,000, 6,000 anyway. So why not, you know, try these places out. See, So this I'm is- very sure that you're going to like these places. And for me, my personal experience is that I'm going to travel to these kinds of places more and more, as opposed to just staying indoors and, you know, just scrolling through Instagram and just watching YouTube videos. Why not actually step out in the real world, experience real things, make real friends? You know, one small experience towards the end that we had was this jamming thing that we did, the singing sessions that went on. And my colleague Aniket is also a very good singer now that I've learned his singing skills.
So yeah, I mean, visit with your friends, visit with your family. I'm sure you're going to have a good time. Say we are grateful to hear the wonderful experience from you, Mr. Sanket, and we are assure that the watcher of the video will get inspiration, or at least he'll develop some natural instinct to visit such a wonderful places. Sure, sure. And the experience you will get here is irreplaceable, and you would like, sometimes it is very difficult to express in the word, but the kind of experience you will get here, it will remain with you forever. Sure. And your friendships also, kind of strengthen when you travel a little more and spend some time with your loved ones. So I'm sure this little podcast or vlogging of sorts is going to help you, reconnect with your friends, plan out trips with them, and, go to these places, and I'm hoping that you all will have fun. So on this end note, we are concluding today's podcast. We'll meet on the next weekend on some different natural place. Okay, till then, bye.